बुलढाण्यामध्ये अलीकडच्या काळात एक पिसाळलेलं कुत्रं एक 15-16 लोकांना हे चावलं आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना अँटी रॅबिज इंजेक्शन घ्यावी लागली. जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं पण मी काही अशा सारखी पण देवेंद्री सारखी काही वक्तव्य केलेलं नाही. हो, माझ्या जो शैक्षणिक संस्था नाही, माझे कोणत्याही सहकारामधले माझे कोणते उपक्रम नाहीत, तर या अर्थाने आणि माझे आई वडील कुठल्याही राजकारणात नव्हते, मी सर्वसामान्य परिवारातला. ते हातात गेल्यानंतर पहिली बातमी काय वाचता? काँग्रेस सोडून जाणार अशाच बातम्या येतात आमच्याकडे. हा नेता सोडून जाणार, तो नेता सोडून जाणार, हा भाजपमध्ये गेला, तो शिंदेकडे गेला. कुणाल पाटलांचे जे आजोबा होते, दिवंगत माजी खासदार स्वर्गीय चुडामण पाटील, हे पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षाही जास्त मतांनी निवडून आलेले. तांबेजी जे आहेत हे देवेंद्र फडणवीसजी जवळ जाण्याकरता त्यांनी केलेला तो आरोप आहे. ती मला पैसे मागत नाही आणि मी तिला काही पैसे मागत नाही आणि तुम्ही त्यांना देत पण नाही काही. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ. पुण्यातल्या काँग्रेस भवन या ठिकाणी आम्ही दोघे बसलेलो आहोत आणि एक काँग्रेस ज्या पुण्याची जी एक ऊर्जा या भवननं पाहिलेली होती, ती ऊर्जा मला वाटतं आज सपकाळ यांना जाणवली असेल आणि खुद्द महात्मा गांधी यांच्या हस्तेच किंवा यांनीच या भवनाला भेट दिलेली होती. त्यांचा संदेश देखील या भवनावरती आहे. हर्षवर्धन भाऊ, कसं वाटतं पुण्यात येऊन आणि या काँग्रेस भवनमध्ये आल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला? आधुनिक तीर्थक्षेत्र म्हणून अलीकडच्या काळात काही आदर्श गावं, चांगले बेस्ट प्रॅक्टिसेस च्या अनुषंगानं काही गावात आणि काही संस्थांमध्ये उपक्रम होत आहेत. बरं. स्वातंत्र्याच्या काळातही एक अशाच प्रकारचा एक मोठा रणसंग्राम हा त्याच वेळेस एक निर्माण झाला होता आणि त्या रणसंग्रामामध्ये जी काही केंद्र ही परिवर्तनासाठी आणि संत साहित्याला, समाजवादाला अभिप्रेत असणारा भारत निर्माण होण्याच्या महत्वपूर्ण घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या ते पण आधुनिक तीर्थक्षेत्र आहे. ओके. त्यामुळे आपण आपल्या तीर्थक्षेत्राला जसं जातो तसं ज्याची इतिहासामध्ये नोंद आहे अशा ठिकाणी आल्यानंतर आपला वारसा काय, नुसता वाडवडिलांचाच नव्हे तर आपला वैचारिक वारसा काय, स्वातंत्र्य मिळवण्याकरता काय प्रक्रिया घडामोडी झाल्या होत्या, काँग्रेस पक्षाचं वैभव कसं होतं, हे सगळं जे आहे समजून घ्यायचं असेल तर दोन पर्याय आहेत. पुण्याच्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या भवनाला भेट देणे आणि साहित्य जे आहे, इतिहास जो आहे त्याचं अवलोकन करणे. त्यामुळे आज या ठिकाणी आल्यानंतर येथे कर माझी जुडती आणि जो समाजवाद आणि जे संविधान निर्माण आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी अस्पृश्यतेच्या विरोधातली जी चळवळ यशस्वी झाली, जी स्त्री पुरुष समानतेची लढाई यशस्वी झाली आणि जो आज समतेवर, बंधुत्वावर, सामाजिक न्यायावर आणि सौहार्दावर आधारित जो आज आपलं एक कायदा तयार झाला, या सर्व कायद्याची प्रक्रिया इथे आल्यानंतर आपसूक समजून आली. ओके. हर्षवर्धनजी, हे बुलढाण्याचे आहेत मूळचे. आम्हाला खरं बुलढाण्याविषयी जाणून घ्यायचं आहे. बुलढाण्यामध्ये आक्रमक माणसं राहतात का तुमच्यावरची अशी, तुमच्यासारखी अशी स्नेहशील माणसं पण आहेत? बुलढाण्यामध्ये अलीकडच्या काळात एक पिसाळलेलं कुत्रं एक 15-16 लोकांना हे चावलं आणि त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना अँटी रॅबिज इंजेक्शन घ्यावी लागली. त्यामुळे अशा घटना अधूनमधून पिसाळलेपणाच्या ज्या आहेत ह्या घडतात. एरवी शांत, टुमदार अशी बुलढाण्याची ओळख आहे आणि जिल्हा तो जो आहे हा राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. त्यामुळे राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा एक पुत्र जन्माला ज्या जिजाऊंनी घातला, तिचा जिल्हा हा बुलढाणा जिल्हा आहे. आणि उस डोंगा परे रस नवे डोंगा काय भुलिल्यासी वरेलिया रंगा, हे संत चोखमेळांचं जन्मस्थळ देखील बुलढाणाच आहे. तर शिस्त, स्वच्छता आणि थेट अध्यात्माशी जोडणारा जो एक संस्था कशी असली पाहिजे याचं अत्यंत पावन आणि पवित्र जे शेगाव आहे तेही बुलढाणा जिल्ह्यातच आहे. अजिंठाच्या पर्वतरांगा, सातपुडा, लोणारचा खाऱ्या पाण्याचं सरोवर, एवढ्या सगळ्या बुलढाण्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत आणि या सगळ्या चांगल्या गोष्टी असताना कुठे नजर लागू नये म्हणून अशी विकृतीपूर्ण काही प्रवृत्ती जी आहेत ह्या दिसतात. आता अशा छान सुंदर याच्यावर असा काळा टिपका म्हणून आम्ही त्याच्याकडे बघतो. एरवी खूप छान जिल्हा आहे. अच्छा, आता हा जो रेफरन्स आहे हा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविषयीच आहे. खरोखरीच असं बुलढाण्यानं तुम्हाला असं वाटत नाही का जरा थोडं निवडताना काही चूक केली बुलढाणा मतदारसंघानं, की तुमच्यासारखा 2014मध्ये तुमच्यासारख्याला थोडंसं पराभव स्वीकारावा लागला? आणि मी पराभव करत असताना माझा जेव्हा झाला तेव्हा जातीय एक ध्रुवीकरण आणि एक मोठ्या प्रमाणावर सामाजिक ध्रुवीकरण याचा मी एक बळी आहे.
आणि कुठेतरी मी पण वेळ देण्यात, कुठेतरी समजून घेण्यात कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे माझ्यातला पण एक थोडासा माझ्यातल्या ज्या उणिवा होत्या त्याही त्यावेळेस आल्या. मात्र लोकशाही आहे, त्यातले निर्णय हे स्वीकारायचे असतात. बरं. त्यामुळे चूक बरोबर हा निवडून आलेला माणूस बरोबर आणि पडलेला चूक असा कुठे त्यात भेद नाही. मात्र मी माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत किंवा संपूर्णतः माझ्या व्यक्तिगत सामाजिक राजकीय कारकिर्दीत देशभरात मला फिरण्याची खूप मोठी संधी मिळाली. महाराष्ट्र मला बोलता पालता फिरता आला. मात्र माझ्या बुलढाण्याची मान कुठे खाली जाईल असं एकही वर्तन मी केलं नाही. कामं कमी जास्ती 2-4 कामं कमी जास्ती झाली असेल, आता मी बुलढाणेकरांचा मान हा ठेवला आणि त्यांची कुठेही अपमान होऊ दिला नाही. अलीकडच्या काळात लोकप्रतिनिधी विचित्र विकृत वागतात, तेव्हा 90,000 लोकांनी त्यांना मतदान देणाऱ्या मतदानाची मला कीव करावीशी वाटते, हे मात्र खरे. जेव्हा तुम्ही आता अध्यक्ष झाला तेव्हा अनेकांनी तुम्हाला थोडंसं देवेंद्र फडणवीस किंवा अजूनही असं म्हणतात की तुम्ही काही टीका केली, आरोप केले, की ते म्हणतात नया है वह. तर या नया है वहचे नवे पण तुमचं संपलंय का, हे देवेंद्र फडणवीसांना कधी समजणार? ते मी नवा आहे त्यांचं ते बरोबर आहे ना, कारण माझ्यावर कोणताही कलंक किंवा मी कोणत्याही भ्रष्टाचारामध्ये सामील नाही. त्यामुळे मी नया आहे. पक्षांतर करून कुठेही मला काही मी डागाळलेली माझी वृत्ती नाही. निष्ठा माझा पक्ष, मी त्याच्यासोबतच आहे. कुठे पक्ष मिळत असेल, कोणी लालूच दाखवली किंवा काही पदं मिळत असेल तर इकडून तिकडे उडी मारा, कपडे बदल, तसं मी केलेलं नाही. त्यामुळे त्या अर्थाने नवा आहे. आणि मी जो समाजवादाचा जो विचार आहे, जो संतांचा विचार आहे, जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, जो काँग्रेसचा विचार आहे, तोच मी ताजा तवाना आणि नवीन घेऊनच पुढे चाललो आहे. मी दुसऱ्या विचाराने कधी काही प्रभावित झालो नाही. त्याच्यामुळे आणि मी काही दुसरीकडे की जोपर्यंत वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असं पण मी काही अशा सारखे पण देवेंद्रीसारखे काही वक्तव्य केलेलं नाही. किंवा अजित पवारांच्या सोबत मी अविवाहित राहील मात्र अजित पवारांसोबत राष्ट्रवादीसोबत जाणार नाही असंही त्यांचं एक वक्तव्य होतं. चक्की पिसिंग अजित दादा असं वक्तव्य होतं. भुजबळांबद्दल होतं. आता त्यांनी ते त्याच्यातून त्यांनी जशी पलटी मारली तसं कोणतंच काम मी केलं नाही. त्यामुळे या सर्व अर्थानं मी नया आहे वो की त्यांची मला असणारी कॉम्प्लिमेंट आहे. अच्छा, तुम्ही ती कॉम्प्लिमेंट म्हणून पाहताय. ओके. अनेकांना असं वाटतं की हर्षवर्धन सपकाळ हे थोडेसे नवीन आहेत, त्यांना अनुभव फारसा नाही आहे, ज्येष्ठ लोकांना सारून त्यांना अध्यक्षपद केलेलं आहे, तर हे नवखेपण बुजरेपण संपलं का? बुजरेपण तर नाही आहे. बरं. आधी पक्षामध्ये मी दीर्घकाळापासून सक्रिय आहे. सगळ्या नेत्यांशी माझे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. बरं. मी माझ्या राजकारणाची सुरुवात ही जिल्हा परिषदेपासून केलेली आहे. आमदारी मी राहिलो. 4 वेळेस मला पक्षाने तिकीट दिलं. 3दा मी जिंकलो, 1दा मी हारलो आणि 7 वेळेस मला पक्षाने तिकीट नाकारलेलं आहे. त्याही परिस्थितीत मी पक्षासोबतच राहिलो. हे दुर्मिळ उदाहरण सध्या जगात म्हणावं लागेल. असं नाही, हा पक्ष देण्याचा न देण्याचा अधिकार पक्षाचा आहे आणि पक्षा बाह्यावर करणे ही काही आपल्या भारतीय संस्कृती नाही. पक्षाचा तो भाग त्यामध्ये आला. आणि गेल्या 15 वर्षापासून मी दिल्लीत देखील राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या जबाबदारीच्या अनुषंगाने काम करतो. त्यामुळे हा सगळा माझा अनुभव आहे. मी वयाच्या 15 वर्षापासून समाजकारणात राजकारणात सक्रिय स्वरूपाचा आहे. त्यामुळे एक माझ्या पुरेसा माझ्याजवळ एक अनुभव पण जो आहे तोही माझ्या पाठीशी आहे. हो, माझ्याजवळ शैक्षणिक संस्था नाही, माझे कोणत्याही सहकारामधले माझे कोणते उपक्रम नाहीत. तर या अर्थाने आणि माझे आईवडील कुठल्याही राजकारणात नव्हते. मी सर्वसामान्य परिवारातला आहे आणि त्याकरता मी नौखा असेल किंवा बुजरा असेल अशी जर अपेक्षा कोणी असे जर आरोप करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये ते त्यांच्यासाठी तेवढं सस्पेन्स त्यांना मला धक्का द्यायला आवडेल येणाऱ्या काळात. ओके. रोज सकाळी उठल्यानंतर कोणती बातमी आधी वाजता? हे माझे आमदार काँग्रेस सोडून जाणार, हा नेता काँग्रेस सोडून जाणार, की दुसऱ्या कोणत्या बातम्या कानावर पडतात? उठल्या उठल्या मोबाईलला हात लावणे ही जवळपास सर्वच लोकांची एक तशा प्रकारची एक सवय झालेली आहे. घड्याळे गेलं त्यामुळे वाजले किती तिथपासून आणि मग उघडणे. माझ्या मुलीने मी चर्चा करत असताना 2 महिन्यापूर्वी सांगितलं की बाबा सकाळी उठल्यावर 15-20 अर्धा घंटा हा डिव्हाइसला हात लावायचा नाही. कारण मग तो डिव्हाइसला हात लावल्यावर आपण त्याच्यात सगळं जे काही एकंदरीत सगळं झांबलतो, आमच्या वरडात शब्द आहे, किंवा सगळं चाचपडतो, तर त्यातून आपला मेंदू जो आहे तो एक्साइट होऊन जातो. दिवसभर तो हट्ट करतो की अरे दे मला असं काही. त्या अनुषंगानं मी तर आता अर्धा तास जो निसर्ग आहे, जो कालचा दिवस आहे किंवा त्या दिवसामध्ये आपण उठून आज एक चांगल्या दिवसाला कसं सामोरं जायचं
या विचाराच्या अनुषंगाने मी सकाळी उठल्यानंतर माझी या प्रसन्न आणि एकीकडे चिंतन, दुसरीकडे सकारात्मक जो विचार आहे त्याने जाते. आणि जेव्हापासून ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून पाऊस पडतो आहे, त्यामुळे त्या पावसाच्या सरी ज्या आहेत तो पण बरंच मनाला चिंब करून जातात. बरं. त्यानंतर मग मी वर्तमानपत्र जे आहे ते हातात घेतो. ते हातात घेतल्यानंतर पहिली बातमी काय वाचताय? काँग्रेस सोडून जाणार अशाच बातम्या येतात आमच्याकडे. हा नेता सोडून जाणार, तो नेता सोडून जाणार, हा भाजपमध्ये गेला, तो शिंदेकडे गेला. त्या बातम्यामध्ये विचलित होण्याची कुठली आवश्यकता नाही. एक मोठी स्पेस निर्माण होती आहे, कारण हा एक ब्लॉक जो एक निर्माण झाला होता त्यातून एक संधी आहे. त्यामुळे जाणारे जे जातात आहे ते काही स्वखुशीने जातात आहे असे नाही, त्यांच्याजवळ आत्मविश्वासाची कमतरता आहे. संघर्ष करण्याची अजिबात तयारी त्यांच्यामध्ये नाही. आणि भय किंवा लालूच या दोन गोष्टींमुळे ते जातात आहे. जो भय आणि लालूच याचाच शिकार होत असेल तो काँग्रेसचाच नाही. ओके. त्यामुळे जो राहुल गांधी आज आमचं डायनॅमिक नेतृत्व आहे, त्यांना भय पण नाही आणि कोणत्या गोष्टीची लालूच नाही. आता असा आमचा नेता असल्यानंतर तसेच लोक आम्हाला लागतील. आणि त्याच्या मनात शंका असेल, महाभारतामध्ये आरंभी आता किंचित्ता नावाचा एक संदर्भ आहे. 18 अध्यायांची गीता आपण सर्वजण आहेत हे माहिती आहे, कुठे सांगितली तेही माहिती आहे. मात्र युद्ध होण्याच्या पूर्वी अर्जुनाच्या मनात यथकिंचित्ता निर्माण झाली होती. त्याचं समाधान करणारा एक छान दृष्टांत आहे. त्यामुळे असे यथकिंचित्तेवाले जे लोक आहेत ते आमच्याजवळ नसलेले बरे. कारण पांडवांजवळ कमी सैन्य होतं, तिकडे 18 अक्षणी सैन्य होतं, एवढे मोठे सैन्य होते, पण शेवटी विजय जो आहे तो पांडवांचाच झाला. तसा आमचा विजय जो आहे हा सत्याचा विजय आणि आमचाच विजय होणार आहे. बरोबर. हा जो दृष्टांत आहे, जेव्हा कुणाल पाटील आम्ही स्वतः व्हिडिओ केलेला होता की दोन्ही असे मिशीवाले तुर्रेबाज नेते काँग्रेसचे रोज प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेत आहेत, त्या कुणाल पाटलांनी सुद्धा तुमच्यासोबत प्रेस कॉन्फरन्स 2 दिवसापूर्वी काय घेत आहेत आणि तिसऱ्या दिवशी ते भाजपमध्ये जात आहेत. मग अशा दृष्टांतांचा कुणाल पाटलावर परिणाम होत नाही, माणसावर कसा परिणाम व्हायचा? कुणाल पाटलांचे जे आजोबा होते, दिवंगत माजी खासदार स्वर्गीय चुडामण पाटील, हे पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षाही जास्ती मतांनी निवडून आलेले होते. आणि नेहरूजींनी असं वाटलं, अरे कोण माणूस आहे असा की एवढ्या मतांनी निवडून आले. ते त्यांना भेटल्यानंतर त्यांना सांगितलं, अरे एवढ्या मतांनी निवडून आले, तुम्हाला काय केलं पाहिजे? तर त्यांनी सांगितलं, साहेब मला काही दुसरं काही नको, माझा भाग खूप मागासलेला आहे. का धुळे आणि नंदुरबार हा एकत्रित जिल्हा होता, तर माझ्या जिल्ह्याकडे भारत सरकारचं लक्ष असलं पाहिजे, योजना आल्या पाहिजे, काही संस्था अशा असल्या पाहिजे की सेवाभावाच्या. तर तिथून ती सर्व काँग्रेसची परंपरा एक जाज्वल्य स्वरूपाची ही सुरू झाली. त्यानंतर त्यांचे चिरंजीव कुणाल पाटलांचे वडील रोहिदास पाटील यांनी अत्यंत समर्थ आणि सक्षमतेने काँग्रेसचं नेतृत्व केलं. एक ढाण्या वाघ कसा असतो तसा त्यांचा लढवया बाणा होता. त्यांना फक्त मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे 2 वगळता सर्वच मंत्रिमंडळ त्यांनी ही हाताळली. आणि ती हाताळत असताना महाराष्ट्राचं नेतृत्व केलं. त्या भागाचं मागासलेपण दूर करण्याकरता सहकार्याच्या अनेक संस्था आणल्या, मेडिकल कॉलेज आणलं, डेंटल कॉलेज आणलं, अनेक विस्तार केला. आणि ह्या सगळ्या त्यांच्या कुणाल पाटलांच्या वडिलाच्या आणि आजोबांचा हा सगळा विस्तार, जव्हार परिवाराचा विस्तार करण्यामागचा आणि शिवाजी संस्थेचा विस्तार करण्यामागचा जी भूमिका होती ती होती की हा काँग्रेसचा विचार जो आहे हा मजबूत राहायला पाहिजे परिसरात. त्याकरता त्यांनी हा विस्तार केला आणि एक तो कंपाऊंड घातलं, त्याला कुंपण घातलं. मात्र गंमत अशी झाली की त्या कुंपणाने शेत खाल्लं. आणि त्या कुंपणाने शेत खाल्ल्याच्या याच्यावर मी एवढंच पडेल की कुणाल पाटलांच्या पंजोबाचं नाव आनंदराव होतं. बरं. त्या आनंदरावांना फार दुःख झालं असेल कुणाल पाटील जेव्हा भाजपत गेले तेव्हा. हा त्यांचा निर्णय आत्मघातकी आहे, माझ्यासाठी व्यक्तिगत स्वरूपाचा तो दुःखद आहे. आणि या निर्णयाच्या अनुषंगानं एक चांगला नेता हा खानदेशानी, धुळे जिल्ह्यानी, काँग्रेसने हा गमावला आहे. आणि त्याच्यात ते आत्मघाताशिवाय दुसरा हा चुकीचाही निर्णय आहे, यातून काही निघणार नाही. काँग्रेसमध्ये एवढा जिव्हाळा होता, एवढे सगळे लोक त्यांना हार्दिक स्वरूपात भेटत होते. त्यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतरही ते काँग्रेसमध्ये कमिटीच्या कार्यालयात आले तेव्हा लोक त्यांना भरभरून भेटत होते. तेव्हा माझ्या मनात प्रश्न आला होता की इतके वॉर्मली, इतक्या चांगल्या पद्धतीने लोक इथे भेटतात, हा माणूस भाजपत गेल्यावर, त्या भाजपच्या कार्यालयात गेल्यावर यांना कोण कोण ओळखेल, असा एक हळवापण पण त्या ठिकाणी हा माझ्या निदर्शनास आला. त्यामुळे कुंपणाने शेत खाल्लं याच्या पलीकडे मी काही बोलू शकत नाही. तुमच्याच बुलढाणा जिल्ह्यात दिलीप सानंद असतील, संग्राम थोपटे, संजय जगताप, सिद्धराम मेत्रे, अशी बरीच यादी रोजच्या रोज काही अजून पण आहेत. अजून किती नंबर आहेत तुम्ही एकदा तो म्हणजे काय किती साधारणपणे किती माजी आमदार जातात? आज आपण मुलाखतीची सुरुवात करताना काँग्रेसचं पुणे जिल्ह्यातलं कार्यालय दणदणून सोडलंय अशा स्वरूपाचं आपण एक अगदी मी हे प्रांजळपणाने सांगतो,
मला पण असं वाटलं होतं की काँग्रेस भवनामध्ये एवढी गर्दी होईल म्हणून, पण आज गर्दी चांगली आणि होती. ही काँग्रेस भवनातली जी गर्दी आहे आणि ही गर्दी सकाळपासून आहे. होय, ही गेल्या 6 तासापासून काँग्रेसची गर्दी या ठिकाणी आहे. खरी सगळे गोष्ट लोकं आहे. आहेत. उत्साही आपण पाहताय आणि हा पक्ष गलित गात्र आहे हे मी पुण्यातल्या गर्दीवरनं म्हणू शकणार आणि हे नाही. सर्व जे आहेत हम्म. हे पुणे शहरातले नाहीत, हे जिल्ह्यातले. पुणे ग्रामीण बरोबर. जिल्ह्यातून ही आलेले लोक आहेत. आता ही काँग्रेस जवळ असल्यावर गेलेल्या माणसाबद्दल का मी बोलू? ही जी आलेली लोक आहेत आणि ज्यांनी 6 तास आज या ठिकाणी एवढी छान चर्चा करून एक माझ्या स्फूर्ती भरली आहे. आणि काँग्रेस पक्ष म्हणजे खरा काय, तर आजची जी उपस्थिती तो काँग्रेस पक्ष आहे. ओके. एक अनेकदा असं होतं की तुम्ही रोज प्रेस कॉन्फरन्स घेता, बऱ्याच मुद्द्यांवरती भाष्य करता, पण जनसुरक्षेसारखे विधेयक असेल तर तेव्हा काँग्रेस विधानसभेमध्ये अशा पद्धतीनं आवाजी मतदानानं त्या विधेयकाला मंजुरी देतं कसं काय, याच्याबद्दल तुम्ही विधिमंडळातल्या लोकांना तुम्ही जाब विचारला का? नाही, याच्यात इंटरप्रिटेशन चुकीचं होतं आहे. आवाजी मतदानामध्ये होयचे बहुमत म्हणजे सर्व एक मताने मंजूर झालं असं झालेलं नाही. पीठासीन अधिकारी जे आहेत त्यांनी मागच्या वेळेस एकनाथ शिंदे सरकार वाचवायसाठी काय काय केलं नार्वेकरांनी हे बघितलेलं आहे. आणि त्यांनी काय काय केलं हे सुप्रीम कोर्टाच्या निकालातूनही त्याचे वाभाडे निघालेले आहेत. असा एक माणूस त्या ठिकाणी नाही म्हणणारे लोक असतानाही एकमताने जेव्हा म्हणतो आणि नंतर मग म्हणतो की तुमचा विरोध आहे का, आणि मग आवाजी मतदानाने करतो, तर कुठेतरी हा काँग्रेसला हा विरोध आहे हे दाखवण्यासाठी तुम्ही मतदान विभागणी मागू शकता, मतदान मागू शकले होते असते. आम्ही त्यामध्ये जो डिसेंट नोट आहे यासाठी जे हरकतीचं पत्र आहे हे आम्ही दोन्ही सभागृहांच्या अध्यक्षाला आमच्या विधिमंडळाने दिलेलं आहे. वरच्या सभागृहात आमचे अभिजित वंजारी जे आहेत त्यांचं भाषण आपण ऐकलं असेल. डिसेंट नोट जी आहे ती पण तिथे सादर केली आणि तिथे आता ऐकूच दिला जात नाही, बोलणंच देत नाही आहेत आणि मतदानाची मागणी मान्य करत नाही, म्हणून तिथून वॉकआउट आम्ही केला. दोन्ही सभागृहामध्ये आमचा विरोध हा त्यासाठी होता. पक्ष म्हणून मी त्याच्या खूप विरोधातही आहे आणि जिल्ह्यामध्ये आम्ही या काळ्या कायद्याचा होळी करणार आहोत. त्यामुळे या सरकारचं राक्षसी बहुमत आहे. 240 आमदार यांच्याजवळ आहे आणि विरोधी पक्षाशी कसं वागलं पाहिजे म्हणजे संसदीय जी काही लोकप्रणाली आपली आहे आणि सभ्यता आहे ती पण यांनी गुंडाळून ठेवलेली आहे. त्यामुळे एवढं राक्षसी बहुमत असल्यावर यांनी हा कायदा बुलडोझर चालवून हा पारित करून घेतला. तुमचं म्हणणं आहे की तुमच्या नेत्यांचा किंवा विरोधी पक्षांचा त्याच्यामध्ये कोणतरी त्रुटी नाही, चुकी नाही, असं तुमचं म्हणणं? यामध्ये आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आमच्या सर्व उपस्थित सभागृहातल्या नेत्यांनी त्याच्या विरोधात नाही म्हणून त्या ठिकाणी आम्ही मतदान केलेलं आहे. आम्ही प्रोसिडिंगमध्ये आमच्या ज्या हरकती आहे त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये नोंदवलेल्या आहे. तर आम्ही त्या विधेयकाच्या विरोधात सभागृहातही होतो, सभागृहाच्या बाहेरही आहे. ओके. एक दुसरी गोष्ट, जे नेते काँग्रेस सोडून जात आहेत ते असं म्हणतात की काँग्रेसचे जे राहुल गांधी जे नेते आहेत ज्यांच्या नावानं पक्ष चालतो ते नॉट रिचेबल असतात, त्यांची अपॉइंटमेंट कोणी घेऊ शकत नाही आणि त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये म्हणजे विजयी वृत्ती जी हवी लढण्याची ती दिसत नाही, त्यामुळे आम्हाला काँग्रेसमध्ये भवितव्य वाटत नाहीत, अशा प्रकारची मांडणी करतात. याकडे तुम्ही कसं पाहता? राहुल गांधी भारत जोडो यात्रेकरता 4,500 किलोमीटर हे फिरले. त्यांनी किती लोकांचे हात हातात घेतले असेल, किती जणांशी बोलले असेल, किती जणांच्या खांद्यावर हात ठेवले असेल, त्याची आपल्याला मोजदातही करता येत नाही. आता राहुल गांधी हे एक्सेसिबल आहेत, ते ताबडतोबीने भेटतात सगळ्यांशी, ते फार अत्यंत सौजन्याने बोलतात. ते पक्षातल्याच नेत्यांचं काय घेऊन बसलात? ते रेल्वे स्टेशनवर जो हमाल वर्ग आहे त्यांच्याशी चर्चा करतात, कारपेंटर जो आहे ते त्यांच्यापर्यंत जातात, चर्मकार बांधव जे काम करतात ते त्यांच्यापर्यंत जातात, सगळं ट्रक ड्रायव्हर जे आहेत ते त्यांच्यापाशी जातात. तर राहुल गांधी जो हमाली करणारा जो वर्ग आहे भाजीपाल्याच्या ठिकाणी तिथे जातात, सकाळी उठून भाजीच्या मंडईत जातात. राहुल गांधी हे सर्व स्तरावर, आता कोर्टात लखनौच्या जेव्हा गेले तेव्हा जज त्यांच्यासोबत कसा फोटो काढत होता आणि लोक किती होते हे आपण बघितलं. राहुल गांधी एक्सेसिबल आहे, सर्व वर्गातल्या सर्व स्तरातल्या लोकांशी ते भेटतात. आता काही लोक तीच कॅसेट पुन्हा 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 वाजवण्याचा प्रयत्न करतात, तर तो भाग आणि तो त्यांचा निराळा आहे. आता राहुल गांधींजवळ तुम्हाला जाऊन काही सांगायचं आहे तर पक्षाची एक प्रणाली आहे, एक सिस्टीम आहे, तुम्ही त्यांच्याजवळ तुम्ही म्हणणं मांडू शकता, सांगू शकता. तर दरवेळेस मीच चांगला आणि माझंच ऐका आणि माझ्याच हिशोबाने सगळे निर्णय घ्या, अशा स्वरूपाचा जो हट्ट आग्रह आणि जो अहंकार आहे अशा लोकांची ही तक्रार आहे. वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती राहुल गांधी या सर्व स्तरात सर्व वर्गातल्या लोकांसाठी ते फार हंबल आहेत आणि उपलब्ध देखील आहेत. सत्यजित तांबे यांना तुम्ही याचा काही डेमो दाखवणार का? फोन केल्यानंतर राहुल गांधी फोन उचलतात, जरा बघा जरा. तो डेमोही दाखवायला काही हरकत नाही, मात्र सत्यजित तांबेंच्याच परिवारासोबत राहुल गांधींनी मनमोकळ्या चर्चा केलेल्या आहेत.
कौटुंबिक चर्चा केलेल्या आहेत. आणि सत्यजित तांबेंना राहुल गांधी ज्या पक्षाचे नेते त्यांनी AB फॉर्मपर्यंत हा पण वेळेत त्यांच्यापर्यंत पाठवलेला आहे. त्याच्यामुळे आता सत्यजित तांबेजी जे आहेत हे देवेंद्र फडणवीसजी जवळ जाण्याकरता त्यांनी केलेला तो आरोप आहे. त्यामुळे त्यांना डेमो दाखवून काही साध्य होईल असं मला वाटत नाही. आणि राहुल गांधी सत्यजित तांबेंशी फोनवर पण बोललेले आहेत. राहुल गांधींनी पक्ष संघटनेमध्ये काही जबाबदारी घेण्याच्या अनुषंगाने फोनवर बोललेले आहेत. सत्यजित तांबेंनी काही त्यांच्या आजोबांच्या सांगण्यानुसार काही प्रेझेंटेशन तयार करून नेलं होतं आणि 5 मिनटं बघा म्हटलं तर 15 मिनटाचं प्रेझेंटेशन हे ते पण दाखवलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये वारंवार जे भेटलेले राहुल गांधींना जे नेते आहेत त्यात सत्यजित तांबे आहेत. मात्र हे आता त्यांचं जे वक्तव्य आहे हे वक्तव्य एकांगी आहे आणि त्यांनी ते वक्तव्य तसं पाहिलं तर ते अनावश्यक होतं असं मी म्हणतो. एका बाबतीमध्ये तुमचं अभिनंदन करायला हवं की हिंदी सक्तीच्या विरोधात एक राष्ट्रीय पक्ष म्हणून देखील तुम्ही उभं राहिलात आणि मराठी ही बाजू लावून धरली. तर याबाबत राष्ट्रीय पातळीवर तुम्हाला काही विचारणा झाली का? अशी आपली भूमिका नाही किंवा काँग्रेस आपला राष्ट्रीय पक्ष आहे, मग हिंदी आपल्या मतांवरती परिणाम होऊ शकतो, याबद्दल काही तुमच्या पक्षामध्ये काही विचारमंथन झालं का? हे एक काँग्रेस पक्षाबद्दलचं मतच चुकीचं आहे. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे आणि पक्षाची स्वतंत्र एक घटना आहे आणि भारताची जी घटना आहे ती आम्हाला शिरसावंद आहे आणि त्याच्यानुसार काम केलं पाहिजे. आता जे दिल्ली काही तुम्हाला अडवते अशा प्रकारचं एक जे चित्र काही लोक जे तयार करून ठेवतात ते संपूर्ण चुकीचं आहे. या संदर्भामध्ये माझं अभिनंदन केलेलं आहे की या संदर्भात जी घेतलेली भूमिका ही अभिनंदनीय आहे. कारण अनुसूची 8 जी आहे संविधानाची त्याच्यात 22 भाषा ज्या आहेत या प्रत्येक 22 भाषेचा आदर आहे आणि मराठी जी आहे ही भाषा नाही, ही आमची संस्कृती आहे, हा आमचा महाराष्ट्र धर्म आहे आणि तो टिकवण्याकरता जर माझ्यासारखा कार्यकर्ता हा राजकीय भूमिका घेत असेल तर माझा पक्ष माझ्या त्यासाठी सोबत आहे. आणि यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी भाषावार प्रांतरचना जेव्हा केली तेव्हा त्या प्रांताच्या अध्यक्षाला त्याच्या भाषेच्या अनुषंगाने भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य दिलेलंच आहे. त्यामुळे याबाबत काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद यामध्ये कुठेही नाही आणि आमचा जो आहे तो तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या अनुषंगाने विरोधात आहे आणि तिसरी भाषा आणून मराठीचा गळा घोटला जात आहे हा आमचा आरोप आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही एक विशिष्ट मानसिकता या भारतात रुजवण्याकरता हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र ही त्यांची मांडणी आहे आणि मराठी जोपर्यंत राहील तोपर्यंत शिवाजी महाराजांची कास आम्ही सोडणार नाही हे त्यांना माहिती आहे. मराठी आपली जोपर्यंत राहील तोपर्यंत संत वाङ्मय जे आहेत साहित्य आहेत ते आपण धरून ठेवणार आहोत. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात ही विचारसरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या विरोधातील विचारसरणी आहे आणि या विचारसरणी आम्हाला नको म्हणून भाजपने हा हिंदी सक्तीचा घाट घातला होता. आम्ही त्याच्याही विरोधात आहोत. महाविकास आघाडी सध्या अस्तित्वात आहे का? 2 निवडणुका आम्ही महाविकास आघाडी सोबत लढलो. आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या 2029ला आहे. बरोबर. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्थानिक पातळीवरच्या आमच्या सगळ्या नेतृत्वाला तशा स्वरूपाचा अधिकार हा आम्ही दिलेला आहे. राहिला महाविकास आघाडीचा प्रश्न, तर महाविकास आघाडी ही इंडिया अलायन्सच्या आधी जन्माला आली होती. 2019ला भारतीय जनता पक्ष हा चुकीच्या पद्धतीने वागतो, हा विश्वासघातकी आहे आणि यांच्यासोबत गेल्यास आपला मोठा घात होईल, पक्ष संपेल आदी इत्यादी अशाच त्यावेळेच्या चर्चा होत्या. आणि इतरही काही कारणं असतील त्या कारणामुळे शिवसेनानी भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली. बरोबर. आणि मग काँग्रेसनी आज जायचं पाठिंबा द्यायचा का बाहेर जाऊन द्यायचं असे एक चिंतन झालं आणि महाविकास आघाडी निर्माण झाली. तर भाजप विरोध आणि भाजप हा लोकशाही विरोधात आहे हा जो मुद्दा होता हा 2019लाही होता, 2024च्या लोकसभेमध्ये इंडिया अलायन्सचाही होता आणि आजही तो मुद्दा आहेच. जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राहतील त्या सगळ्यांच्या सोबत एक अलायन्स करण्यात कुठली अडचण नाही. तुम्ही प्रदेशाध्यक्ष झाल्यास तुम्ही एक घोषणा केलेली होती की मी कोणतंही पद स्वीकारणार जर पक्ष सत्तेत आला हे आला. याच्यामुळे पक्षातले लोक खुश झाले की काय तुमच्या या अशा घोषणेमुळं? तर मी कोणाला खुश करण्याकरता किंवा स्वतःची पोझिशन सिक्युअर काही करण्याच्या अनुषंगाने केलेलं आहे हे अजिबात माझं विधान नव्हतं. बरं. किंबहुना हे माझं ॲफिडिएट म्हणून मी त्याचा उल्लेख केला. बरं. तर अध्यक्ष झाल्यानंतर अध्यक्षाच्या पुढे स्पष्ट ज्या गोष्टी असल्या पाहिजे. बरं. आणि तो क्लिअरिटीचा जो पार्ट आहे त्या अनुषंगानं मी त्या ठिकाणी हा माझा संकल्प होता आहे आणि राहील. वाई
प्रज्ञा पाठशाळेतला तुमचा एक फोटो फार व्हायरल झाला. तुम्ही त्या पाठशाळेत गेलेला होता आणि त्या ठिकाणी तुम्ही अशा साध्या खोलीत झोपलेला आणि एक छोटी एक पाण्याची बॉटल तुमच्यासोबत आहे. प्रज्ञा पाठशाळेत आणि तुमचा संबंध कसा काय? प्रज्ञा पाठशाळेचं मला कायम एक आकर्षण राहिलं. बरं. आणि वेदांचा अभ्यास करत असताना स्पृश्यता सोडून 150 वर्षापूर्वी एक प्रज्ञा पाठशाळा तिथे सुरू होत होती. हा एक आशय मला खूप भावणारा होता. त्यानंतर तिथे विश्वकोशची निर्मिती होते. त्याचं फार आकर्षण होतं. आता आपण मोबाईलवर जाऊन लगेच सर्च इंजिनमध्ये पण बघतो. विश्वकोश हा शब्दकोश, डिक्शनरी आणि हे या सगळ्या गोष्टींचं माझ्या बालपणी कुमारवयी एक आकर्षण होतं आणि त्याचं तिथून केंद्र आहे. त्यामुळे एक तो भाव होताच. मी ज्या शहरात राहतो त्याचे आमचे नगराध्यक्ष पंडित काडाटे शास्त्री हे 8 वर्ष प्रज्ञा पाठशाळेत राहिले. तर तो बुलढाणा आणि प्रज्ञा पाठशाळा असा एक कनेक्ट होता. हाही एक तो कनेक्ट आहे. आणि या अनुषंगाने प्रज्ञा पाठशाळेला मी काही पहिल्यांदाच गेलो असं नाही. तर मी तिथे गेलो. माझा मित्र आहे विजय दिवान, हा तिथे विनोबांचं काम करणारा, तोही तिथे राहतो. आणि या तर्कतीर्थांच्या वाड्यांचं पण एक मला खूप एक गूढ आकर्षण आहे. बरं. तर त्या अनुषंगाने मी तिथे गेलो, जातही राहील. याच्या आधीही गेलो होतो. बरं. पौर्णिमा होती, कृष्णेच्या काठावरची खिडकी आणि मी तिथे झोपलो होतो. ती साधी नव्हती हो, ती तुम्ही त्याला सेवस्थान वगैरे काय म्हणतात त्यापेक्षाही ते म्हणजे भाग्य आहे तिथे झोपायला मिळणं तशा परिस्थितीत. त्यामुळे ते साधं विधं नव्हतं, ते फार एकदम म्हणजे मी स्वतःला नशिबान समजावं असे जे काही क्षण आहेत त्यातला तो एक क्षण होता. ओके. तुमच्या पत्नी शिक्षिका म्हणून अजूनही कार्यरत आहेत का? माझं तुमचं घर खर्च त्याच चालवतात की काय? हो, माझ्या वाडवडिलांची एक शेती आहे. बरं. वाडवडिलांची एकूण 30 एकर शेती आहे. तो माझा मुलगा ग्रॅज्युएट, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, नेदरलँडमध्ये जाऊन तो गोल्ड मेडलिस्ट आहे. वेल्स युनिव्हर्सिटीतून ॲग्रो बिझनेस मॅनेजमेंट शिकून आला. बरं. तो शेती करतो. आणि पत्नी जी आहे ती माझी शिक्षिका आहे. ती इंग्रजी विषयातला 11वी 12वीला ती शिकवते. बरं. आणि ती घर जी आहे ती घराची प्रमुख व्यक्ती तीच आहे. बरं. तेव्हा ती होम मिनिस्टर नाही, ती चीफ मिनिस्टर आहे. त्या सगळे बघतात. एवढंच नाही तर माझ्या आई वडिलांचं पण जे सर्व जे देखभाल होती किंवा वार्धक्याची सगळं ती पण तीच करत होती. नात्या गोत्यात जाणं, सगळ्या घरचा जो गाडा आहे तो तीच चालवती. 2007 पासून मी घरची कुठली जबाबदारी घेतलेली. 2007 पर्यंत मी घर खर्चाच्या अनुषंगानं काही गोष्टी ज्या आहेत त्या करत होतो. मात्र त्यानंतर एक हाती माझी पत्नीच घर सांभाळते. बरं. ती मला पैसे मागत नाही आणि मी तिला काही पैसे मागत नाही. आणि तुम्ही त्यांना देत पण नाही काही? नाही. आणि प्रत्येक स्त्री स्वतःच्या पायावर उभी असली पाहिजे. बरं. याचं ते अत्यंत उदाहरण चांगलं आहे. ओके. तिला बाजारात जायचं तर तिला मला फोन करावा लागत नाही की मी जाऊ का. तिची वॅगनार गाडी आहे, तिला चाबी मारते आणि ती अशी एक कशी स्त्री कशी स्वयंनिर्भर असली पाहिजे त्याचं एक ते चांगलं उदाहरण आहे. ओके. अलीकडच्या काळात बरेच काही सामाजिक उपक्रम सुरू करण्याच्या अनुषंगाने तिने आता सुरुवात केलेली आहे. ओके. तुमच्या एकूण प्रदेशाध्यक्ष पदाच्या तुमच्या कार्यशैलीवरती तुम्हाला कोणाचा एक उदाहरण म्हणा, आदर्श म्हणा की असं समोर ठेवून काम करा असं वाटतं की बाबा की जसं काही नेते पदयात्रा करून संपूर्ण राज्य पिंजून काढतात आणि सत्ता आणतात, आंध्र प्रदेशमध्ये इकडे तिकडे, तर तुमच्यासमोर असा कोणाचा हे आहे? माझ्याजवळ स्वातंत्र्य संग्रामातली जी सगळा करिश्मा आहे तो माझ्यासाठी आजही रेलिव्हंट आहे. बरं. आणि राहुल गांधींचं जे नेतृत्व आहे ते माझ्यासाठी हे पथदर्शक आहे. बरं. ओके. तुम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माझा प्रयत्न राहिलेला आहे. अनेकांना असं वाटतं की काँग्रेस ज्या घराण्यांना काँग्रेसनं मोठं केलं तीच घराणे आता काँग्रेसमधनं बाहेर पडतायत. मग तुमच्या पुढे नवीन चेहरे येताना दिसत आहेत का? हो, खूप नवीन चेहरे आहेत. आणि आगामी काळात हे सर्वसामान्य सरंजामशाहीतून सलाखून न निघलेल्या अनेक नेते आपल्याला आगामी काळात महाराष्ट्राचं धुरा सांभाळताना दिसतील. ओके. तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला टेन्शन आलं, हे आलं, तर सपकाळ काय करतात नक्की मग जरा आल्यानंतर मी सांगेल आपल्याला अजून. बरं. पण मी मुंबईत गेल्यानंतर आता पुन्हा नाटकांना जाण्याचं जे आहे तो माझा जो आवड होती ती सुरू झालेली आहे.
आणि मी खूप अभ्यासू आहे वगैरे वगैरे बरं. असं गैरसमज एक पसरलेलं असतं. अरे, खूप खूप नाही, पुस्तकं येतात पण त्यामुळे तुमच्याशी बोलल्यानंतर असं वाटतं की त्यामुळे ते एका- पुस्तकं आल्यावर तेही जरा चालून पाहणं बरं. हेही आहे. ओके. आता मोबाईलच्या दूर राहता आलं हा. तर हे सगळं बरंच काही करता येईल. नाही, मला नाही वाटत ती पण सध्याच्या practice आहे. काळात मोबाईल पासून दूर राहता येईल. सर, आणखीन एक शेवटचा प्रश्न. तुम्हाला असं काँग्रेस म्हटलं की बऱ्याचदा आम्ही गटबाजीच्याच बातम्या आमच्याकडे जास्त येतात, तर सध्या तुम्हाला काय असा कोणता गट त्रास देतो किंवा काय होतं असं काय आहे? सर्व जणांचं मला सहकार्य आहे आणि कुठेही मी अध्यक्ष झाल्यापासून हा. कुठे भांडायला लागल्याचा कुठेही आवाज हा आलेलं नाही. आलेला नाही. बरोबर. सर्वजण सोबत आहेत, सर्व मदती करतात आणि कॅलॅमिटी मेक्स युनिटी हे जे सूत्र आहे खरी गोष्ट आहे. ते घेऊन पुढे जाण्याचा माझाही प्रयत्न आहे. कारण कोणी सर्व आदरणीय आहेत, मोठे मोठे नेते आहेत, त्यांचं मोठं योगदान आहे, त्यांची तपश्चर्या आहे, त्यांचा अनुभव आहे, तो पक्षाच्या सगळ्या कामात आणणं हे माझं कर्तव्य आहे. बरोबर. त्यामुळे तो मी प्रामाणिकपणे तो प्रयत्न करत राहणार आहे. ओके. तर हे होते हर्षवर्धनजी. त्यांना घाई आहे खरं ट्रेन पकडायची, त्यामुळे आपण त्यांना थोडं आता मुक्त करूया थोडंसं, आणि नंतर एका पुन्हा सविस्तर पॉडकास्टसाठी लवकरच भेटूया. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहे. थँक्यू.